चांगले बदल जसे आणले तसं त्यांनी आपल्या चांगल्या सवयी देखील बिघडवल्या. मुळात ह्या पुस्तकावरती मी विश्वास का ठेवू शकले? हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचा मराठी मुलगी इन यूके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती यूके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गणेशोत्सवावरून असं लक्षात आलं की माझ्याकडे काही लोक आली होती आणि अर्थात कोणी आल्यानंतर आपण विचारतो की वुड यू लाईक टू हॅव कप ऑफ टी, किंवा तुम्ही चहा घेणार का. जेव्हा आपण चहाचं विचारतो तेव्हा यूकेमध्ये जेव्हा मी चहा बनवते तेव्हा जस्ट केटल ऑन करते आणि काळा कोरा चहा काही लोक घेतात, काही लोक त्यामध्ये डॅश ऑफ मिल्क दे म्हणतात, काही लोक त्यामध्ये लिंबू पेळ असं म्हणतात, म्हणजे दुधाऐवजी लिंबू असं. तर इकडे ग्रीन टीचं किंवा हर्बल टीचं प्रस्थ देखील आहे आणि मला स्वतःला ग्रीन टी भयंकर आवडतो, कारण त्यामध्ये आयर्न असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात, इट हॅज लॉट्स ऑफ हेल्थ बेनिफिट्स. सो सहज कुठेतरी मनात बॅक ऑफ द माइंड माझं कंपॅरिझन सुरू झालं अननोईंगली की भारतामध्ये आपण उकळीचा चहा पितो, त्याच्यामध्ये आपण दूध ऍड करतो, साखर ऍड करतो, आलं ऍड करतो, काही लोकांचा अगदी पर्टिक्युलर मसाला असतो चहाचा आणि त्यांचं असं म्हणणं असतं की मी तोच मसाला वापरते तेव्हा चहा चांगला लागतो. अर्थात भारतातला जो चहा असतो त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत मला माहिती नाही, पण कुठेतरी मनात असं वाटलं की ब्रिटिशांनी भारतात आणलेले काही चांगले आणि वाईट बदल जर मला कळाले असते तर, आणि सहज माझ्या वाचनात हे पुस्तक आलं. वैभव देशपांडे यांनी लिहिलेलं ब्रिटिश राजचे अर्थ आणि अनर्थ असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. मी जेव्हा वाचलं तेव्हा मला यामध्ये काही चांगले आणि वाईट बदल कळाले, जसं की ब्रिटिशांनी भारतात लसीकरण आणलं किंवा सोनोग्राफी आणली किंवा गॉगल जो आहे तो ब्रिटिशांनी भारतात आणला. हे काही चांगले बदल ब्रिटिशांनी भारतात आणले, पण काही वाईट बदल देखील ब्रिटिशांनी भारतात आणले. जसं की भारतामधला जो चहा आहे तो उकळीचा चहा करायची जी शिकवण आहे ती आपल्याला ब्रिटिशांनीच दिली. त्यामध्ये साखर ऍड करायची का तर त्याच्या मागे काही व्यापारी कारणं होती. तर हे सगळ्यामध्ये खूप छान त्यांनी सांगितलं. म्हणजे आय वॉज व्हेरी क्युरियस अबाउट इट की इतकं छान मला कळालं यामध्ये की टूथब्रश ब्रिटिशांनी भारतात आणला. आपल्याकडे पूर्वी लिंबाच्या काठीने दात ब्रश वगैरे, काडीने दात ब्रश वगैरे करायचे. तर हे सगळे काही चांगले बदल जसे आणले तसं त्यांनी आपल्या चांगल्या सवयी देखील बिघडवल्या. तर हे सगळं त्यांनी खूप छान लिहिलंय आणि मुळात ह्या पुस्तकावरती मी विश्वास का ठेवू शकले, कारण पुस्तक लिहिणारे वैभव देशपांडे हे यूकेमध्ये गेले 3.5 वर्ष तर राहतायतच. तसंच त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये स्वतः प्रवास करून, स्वतःच्या अनुभवातून वेगवेगळी पुस्तकं वाचून हे पुस्तक लिहिलेलं आहे. वैभव देशपांडे हे IT प्रोफेशनल आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रख्यात ब्रिटिश लायब्ररीचे ते सभासद देखील आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जी माहिती यामध्ये लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी खूप छान BBCचे किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचे रेफरन्सेस देखील दिलेले आहेत. म्हणून मी हे पुस्तक वाचलं आणि मला तुम्हाला रेकमेंड करायला आवडेल की खरंच खूप छान हे पुस्तक आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे पुस्तक कसं विकत घेतलं मी. तर अशा पद्धतीने www.indianuk.com या वेबसाईटवरती जाऊन ब्रिटिश राजचा अर्थ व अनर्थ चे 4 प्रकारची पुस्तकं तुम्हाला इथे दिसू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा तुम्ही ऑर्डर केली की पुस्तक 2 आठवड्यात तुम्हाला घरपोच उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिटिश राजचे अर्थ आणि अनर्थ वेगवेगळ्या क्षेत्रातले दाखवणारी पुस्तकं तुम्हाला इथे दिसू शकतात. तर मेडिकल क्षेत्रातलं जर पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर इथे जाऊन तुम्ही ऑर्डर बुक नाव म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त 260 रुपयांना हे पुस्तक उपलब्ध आहे. नेक्स्ट केल्यानंतर अर्थात तुमचे सगळे क्रेडेन्शियल्स तुम्ही इथे देऊ शकता. जसं मी माझा बिझनेस ईमेल ॲड्रेस इथे दिला आहे, तुमचा फोन नंबर, त्यानंतर तुमचा पत्ता, ज्या पत्त्यावरती तुम्हाला पुस्तक मागवायचं आहे. अर्थात हा माझा पत्ता नाही आहे, हा पत्ता मी फेक पत्ता टाकते, काहीतरी असा टाइमपास पत्ता आहे. त्या पद्धतीने पिनकोड मी असा रँडम टाकते कुठला तरी.
आणि मग अशा पद्धतीने तुम्ही दुसरा फोन नंबर हवं तर टाकू शकता आणि पुढे प्रोसीड टू पे करून तुमचे पैसे पे करू शकता. पैसे पे करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सोयी आहेत. म्हणजे UPI वापरू शकता, नेट बँकिंग वापरू शकता. भारतात आजकाल ज्या नवीन सगळ्या पद्धती आलेल्या आहेत त्या सगळ्या पद्धती इथे उपलब्ध आहेत.